गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की माणसाचे कर्म आहेत ना कसे फिरून परत येतात, आणि जर मनुष्याला चांगलं जीवन जगायचं असेल तर नक्की काय करावं लागेल, कशा प्रकारचे कर्म करावे लागतील, कसं राहावं लागेल, कसं वागावं लागेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना आज आपल्याला या निरूपणामध्ये मिळणार आहेत। असं म्हणतात ना की जीवनात केलेले चांगले वाईट कर्म आहेत ना कित्येक जन्मापर्यंत आपल्या पिच्छा सोडत नाही। आणि तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा अगर नका ठेवू, परंतु ही गोष्ट सत्य परिस्थिती आहे ना। आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते सर्व आपल्या कर्माचं फळ आहे, आणि जे भोगावं लागणार आहे ते सुद्धा आपल्या वाईट कर्माचंच फळ आहे। ही सर्व गोष्ट मी तुम्हाला आहे ना आता सुंदर अशा रीतीने समजावणार आहे। म्हणजे मनुष्याला त्याच्या कर्माचे भोग आहेत ना कशा प्रकारे भोगावे लागतात, आणि कोणाच्या घरात दुःख देणाऱ्या जन्माचा मुलाचा जन्मसुद्धा होतो। म्हणजे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत ना तुमच्या मनामध्ये भरपूर गाळ साचून बसलेला आहे। त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे। एका गावामध्ये बघा मोती आणि हिरा नावाचे दोन कुत्रे राहत होते। दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती, ते नेहमी एक सोबतच राहायचे। एके दिवशी मोती हिराला म्हणाला, माहीत नाही आपण मागील जन्मामध्ये कोणते वाईट कर्म केले आहेत ज्यामुळं आपल्याला हा कुत्र्याचा जन्म मिळालेला आहे। हिरा म्हणाला, हो मित्रा, या शरीरात राहून आपल्याला न घडक खाण्यापिण्याचं सुख आहे, नाही आपल्याला मान सन्मान आहे। साधं अन्न मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मेहनत करावी लागते, आणि इतकं सर्व करूनसुद्धा कधी कधी आपल्याला उपाशीच राहावं लागतं। आपण जरी कोणाच्या घराची राखणदारी करून एक भाकरी मिळवली ना तरीसुद्धा ती भाकरी इज्जतीची नसते। त्याचबरोबर आपला मृत्यूसुद्धा खूपच वाईट प्रकारे होतो। लोक आपल्या मृत्यूचं उदाहरण देतात की तू कुत्र्यासारखा मरशील। राहण्यासाठी सुद्धा आपल्याकडं योग्य असं ठिकाण नाही। थंडी, गरमी, वर्षा या ऋतूंमध्ये आपल्याला गल्लोगल्ली किंवा जंगलामध्ये फिरावं लागतं। आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य आहे ना तर अन्य पशुपक्ष्यांचं आहे। कमीत कमी त्यांच्याकडे स्वतःचं घर तरी आहे। छोट्या छोट्या चिमण्यासुद्धा स्वतःचं घरटं बनवतात आणि त्यामध्ये आरामामध्ये राहतात। जंगली प्राणीसुद्धा त्यांच्यासाठी गुहा बनवतात। परंतु आपण बघ, आपण आळशी इकडे तिकडे सारखे भटकत राहतो। आपण नेहमी मनुष्यावर निर्भर राहून जगत असतो, आणि म्हणूनच आपल्याला योग्य तो मान सन्मान मिळत नाही। विद्वान लोक नेहमीच म्हणतात ना की परक्यांच्या घरात राहणं आणि दुसऱ्यांच्या भाग्यावर आपलं जीवन निर्भर करणं सर्वात मोठी त्रासदायक गोष्ट आहे। आपण स्वतंत्र राहून कोणतेही काम करू शकत नाही, आणि हीच आपल्या या सर्व कुत्र्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे। आपण नेहमीच दुसऱ्यांच्या घरामध्ये राहू इच्छित असतो आणि दुसऱ्यांच्याच उपकारामध्ये जगत असतो, आणि आपल्या कलियुगामध्ये तेच आहे ना। जर आपण दुसऱ्यांच्या छताखाली राहून जीवन जगत असू तर आपल्याला एक दिवस दुःख भोगावं लागणार आहे। म्हणून स्वतःच्या मर्जीनं स्वतःच्या हिमतीवर जीवन जगा, दुसऱ्यांच्या पायाखाली कधीच जगू नका। बघा, या सर्वांमुळं असं घडलं असतं की आपल्याला भले जेवण मिळत असेल परंतु ते इज्जतीचं मिळत नाही। जर आपण आत्मनिर्भर असतो ना तर आपला सुद्धा समाजामध्ये मान सन्मान असता। तो मोती म्हणाला, मित्र, तू अगदी बरोबर म्हणत आहेस। थोडीफार इज्जत जरी आपण कमावली तरी सुद्धा आपल्यालाच एकता नाही आहे, तर आपलेच आपल्याला चावत असतात। असा जन्म मिळालेल्यामुळं मला पश्चाताप वाटत आहे। म्हणून हे मित्रा,
आता आपण तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आपले येणारे पुढचे जन्म आहेत ना कसे सुधारले पाहिजेत आणि या श्वान शरीराचा त्याग करायला हवा. हिराला सुद्धा त्याच्या मित्राचं म्हणणं पटलं. आता दोघे कुत्रे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. त्यांना रस्ता तर ठाऊक नव्हता, परंतु देवाचं नामस्मरण करून पुढे पुढे चालत होते. कारण म्हणतात ना की बळवानासाठी कोणतंही काम कठीण नसतं आणि परिश्रमासाठी कोणतंही स्थान दूर नसतं. म्हणून विद्वानांसाठी कोणतीही जागा विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्याला कोणी परका नसतो. आता हिरा आणि मोती दोघेही कुत्रे मित्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले आणि चालता चालता संध्याकाळ त्यांना झाली. त्यामुळे एका गावामध्ये एका झाडाच्या खाली ते थांबले. त्या दोघांनाही जोरात भूक लागली होती. तेव्हा त्यांनी पाहिलं की शेजारीच एक उसाचा मळा होता ज्यामध्ये खूप उंदरे होती. मोठे मोठे उंदीर पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटलं. तो म्हणू लागला, हे मित्रा, भुकेने माझे हाल बेहाल झाले आहेत. समोरच्या उसाच्या मळ्यात आपला अन्न आपली वाट पाहत आहे. जर तू म्हणत असशील ना तर आपण त्या मळ्यामध्ये जाऊन 2-4 उंदीर पकडून आपला चांगला नाश्ता करूयात. हिरा म्हणाला, तू हे काय म्हणत आहेस मित्रा? आपण दोघेही शिकारीसाठी नाही निघालो आणि आपण तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेलो आहोत. जेव्हापर्यंत आपण तीर्थयात्रेचं भ्रमण करत असतो ना तेव्हापर्यंत आपण कोणत्याही जीवाला मारणं तर दूरच, पण आपण मारण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. आणि जर आपण असं केलं ना तर आपल्याला तीर्थाचं काहीच फळ प्राप्त होणार नाही. बघा, हे प्राण्याला समजलं, पण माणसाला समजतं का बरं? आपण कोणत्या तीर्थयात्रेला जातो ना, आपण कुठे बाहेर जातो तर आपण नॉनव्हेज खातो. खरं तर मनुष्याला लाज वाटायला हवी की प्राण्यांना भावना समजतात पण मनुष्याला भावना समजत नाही. म्हणून बघा, त्यांनी ठरवलं आपल्याला तीर्थाचं काहीच फळ प्राप्त होणार नाही आणि उलट आपल्याला पापसुद्धा लागू शकतं. आपण या वेळेला शाकाहारी भोजनच खायला हवं. मोती म्हणाला, मित्रा, शाकाहारी भोजन तर आपल्याला आता गावात गेल्यावरच मिळेल. आपण एक काम करूया, आपण या शेजारच्या गावामध्ये जाऊया आणि गावात गेल्यावर आपल्याला जे काही मिळेल ना तेच आपण खाऊ आणि परत आपण या झाडाखाली येऊ. तेव्हा हिरा म्हणाला, ठीक आहे, तू म्हणतोस ना ते अगदी बरोबर आहे. आता हिरा आणि मोती दोघेही गावामध्ये पोचले. दोघेही गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना अन्न शोधू लागलं. हिरा नावाचा कुत्रा एका ब्राह्मणाच्या घराजवळ पोचला. ब्राह्मण पूजा अर्चना करून भोजन करण्यासाठी बसणारच होता. इकडे ब्राह्मणीनं तिच्या नवऱ्यासाठी जेवणाचे ताट सजवलं होतं. ब्राह्मण खूप मोठा भगवंताचा भक्त होता. जेव्हा तो भोजन करण्यासाठी बसला ना तेव्हा त्यानं सर्वात पहिले देवासाठी थोडं अन्न बाजूला काढलं आणि इतक्याच तो हिरा नावाच्या कुत्र्यानं त्या ब्राह्मणाच्या ताटामध्ये तोंड घातलं आणि त्याच्या ताटात एक पुरी उचलून दरवाजाजवळ बसून खाऊ लागला. ब्राह्मणानं पाहिलं की जेवणाच्या ताटामध्ये कुत्र्यानं तोंड घातलेलं आहे. तेव्हा तो राम राम करत उठला आणि ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला, हे भाग्यवान, हे भोजन तर या कुत्र्यानं उष्ट केलं आहे. आता तू एक काम कर, या ताटामध्ये शिल्लक राहिलेलं सर्व भोजन आहे ना त्या कुत्र्याला देऊन टाक. असं वाटत आहे हा कुत्रा खूप उपाशी आहे आणि हे भोजन त्याच्यात भाग्यात लिहिलेलं आहे. ब्राह्मणीला थोडं वाईट वाटलं कारण तिने खूपच मेहनतीनं अन्न शिजवलेलं होतं, परंतु प्राण्यांच्या बाबतीत तिच्या मनामध्ये खूप प्रेम आणि आदर होता आणि म्हणूनच ब्राह्मणीनं खूपच प्रेमाने त्या ताटातील सर्व भोजन त्या कुत्र्याला खाऊ घातलं. खीर, पुरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पक्वानांचा स्वाद घेऊन हिरा नावाचा कुत्रा खूपच प्रसन्न झाला. त्यानं ब्राह्मणीला खूप आशीर्वाद दिले आणि परत येऊन त्याच झाडाखाली बसून राहिला आणि त्याच्या मित्राची म्हणजेच मोतीची परत येण्याची तो वाट पाहू लागला. इकडे मोतीसुद्धा अन्नाचा शोध घेत घेत गावातील एका शेठकडे पोचतो. शेठसुद्धा
त्यांच्या घरात भोजन करण्यासाठी बसला होता. इतक्यात मोतीनं त्याच्या ताटात तोंड घातलं आणि पुरी तोंडात घेऊन दरवाजाजवळ बसून खाऊ लागला. इकडे शेठला त्या कुत्र्याच्या कृत्यावर खूपच राग आला. तो क्रोधाने लालबुंद झाला आणि त्यानं एक खूप मोठी काठी घेतली आणि कुत्र्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीमध्ये जोरात त्याच्या पाठीचा कणा आहे ना तो मोडून टाकला. म्हणजे बिचारा मोती निश्चिंतपणे पुरी खात होता आणि जशी त्या शेठने त्याच्या पाठीत ती काठी मारली ना तेव्हा त्या काठीचा फटका इतका जोरात होता की तो तिथेच बसून राहिला. त्याची कंबर पूर्णपणे तुटून गेली होती. तो सरपटत तिथून निघू लागला. मोतीनं स्वप्नात सुद्धा या गोष्टीचा विचार केला नव्हता की एक पुरी खाल्ल्याबद्दल त्याला इतकी मोठी शिक्षा दिली जाईल. मनुष्य हा स्वार्थीच प्राणी आहे ना हे त्याला माहीत होतं, परंतु इतका निर्दयी सुद्धा असू शकतो हे त्या मोतीला माहीत नव्हतं. कंबर तुटल्यामुळं आता मोतीला चालता सुद्धा येत नव्हतं. इकडे त्याचा मित्र हिरा त्या झाडाखाली बसून त्याच्या मित्राची येण्याची वाट पाहत होता. तो विचार करू लागला, खूपच वेळ झालेला आहे, अजूनही माझा मित्र का आलेला नाही बरं? तो कुठल्या संकटात तर सापडलेला नसेल ना? आणि हाच विचार करून हिरा मोतीला शोधण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला. गावाच्या जवळ पोचताच त्याला त्याचा मित्र मोती दिसला. तो सरपटत कसं बस गावाच्या बाहेर आला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. तो त्याच्या 2 पायांच्या जोरावर सरपटत तिथपर्यंत पोचला होता. हिरानं मोतीची तुटलेली कंबर पाहिली तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. तो त्याला विचारू लागला, हे मित्रा, तुझी या अवस्था कुठल्या पापी व्यक्तीनं केली आहे बरं? तेव्हा मोतीने रडत त्या शेठचा निर्दयी स्वभाव त्याच्या मित्राला हिराला सांगितला. शेठचा दृष्ट स्वभाव जाणल्यावर हिराला खूप राग आला, परंतु तो सुद्धा काय करू शकत होता बरं? तो एका मुका प्राणी होता. तो मोती म्हणाला, हे मित्रा, आता माझं जगणं आणि मरण एकच झालेलं आहे. शेठनं माझी कंबर तोडली आहे, त्यामुळं मी आता तीर्थयात्रासुद्धा करू शकत नाही. आता या तुटलेल्या कंबरेसोबतच मी आणखी जगू इच्छित नाही. मला तू कसं तरी इथून घेऊन चल आणि आता मला माझ्या प्राणांचा त्याग करायचा आहे. हिरा मोतीला तिथून दूर घेऊन जातो आणि मोतीनं एका नदीमध्ये उडी मारून त्याच्या प्राणांचा त्याग केला. हिराने सुद्धा त्याच्या मित्रासोबत प्राणत्याग करण्याचा निश्चय केला आणि अशा प्रकारे ते दोन्ही कुत्रे नदीमध्ये उडी मारून त्यांच्या प्राणांचा त्याग करतात. आता तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने ते निघालेले होते, त्यामुळं देवाने त्यांचे सर्व पाप माफ केले होते आणि त्या दोघांनाही मनुष्य शरीरामध्ये पाठवण्याचा निश्चय केला. देवाच्या कृपेनं हिराने त्याच ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्म घेतला आणि मोतीनं त्याचं शेठच्या घरी जन्म घेतला. योगायोगाने दोघांच्या घरी दोघेही पहिलेच मुलं होती आणि खूप काळानंतर शेठच्या घरामध्ये एका पुत्राचा जन्म झाला होता. हाच आनंद शेठ खूप मोठ्या उत्साहानं साजरा केला. पूर्ण नगरामध्ये त्यानं मेजवानी दिली. अजूनही त्याच्या आनंदाला सुरुवात झाली नव्हती की शेठला बातमी मिळाली की त्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे, त्याच्या गोदामाला आग लागली आहे. हे पाहून शेठला खूप धक्का बसला. अजून शेठ त्या धक्क्यातून सावरलाच नव्हता की त्याच्या पत्नीला एक मोठा आजार झाला. त्या शेठची पूर्ण संपत्ती पत्नीच्या उपचारांमध्ये संपून गेली. इकडे हिरा जेव्हा मुलगा बनून ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तेव्हा पुत्राचा जन्म झाल्या ब्राह्मणाला राजाच्या घरी मोठ्या पदावर नोकरी मिळाली. ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार राजाचा राज्यकारभार खूपच चांगल्या पद्धतीने चालू लागला. कोणतेही युद्ध राजा हरत नव्हता, कारण तो ब्राह्मण त्या राजाला खूप चांगली रणनीती बनवून द्यायचा. काही दिवसानंतर राजानं ब्राह्मणाला त्याचा प्रधानमंत्री घोषित केला. तो गरीब ब्राह्मण आता पूर्ण राज्याचा प्रधानमंत्री झाला होता. इकडे ब्राह्मणाचा तो मुलगा खूप मोठा विद्वान होत चाललेला होता. त्यानं त्याच्या वडिलांचं नाव खूप मोठं केलं.
इकडे शेठचा मुलगा मोठा झाल्यावर पूर्णपणे वाया गेला. तो शेठचं जे काही उरलं सुरलेलं धन होतं ना, तो काही संपत्ती होती ती त्यानं त्याच्या वाईट शोकांमध्ये संपवून टाकली. शेठ त्याला काहीही म्हणायचा तेव्हा त्याचा मुलगा त्याला मारायचा आणि त्याला वाईट शब्द बोलायचा. एके दिवशी त्यानं नशेमध्ये त्याच्या वडिलांना काठीनं इतकं मारलं की शेठची कंबरच तुटली. आता तर तो शेठ चालू सुद्धा शकत नव्हता. पूर्ण दिवस घरात झोपूनच ती त्यानं केलेल्या कुकर्माची शिक्षा भोगत होता. एके दिवशी शेठ त्याच्या पत्नीला म्हणाला, हे भाग्यवान, माहीत नाही आपण कोणते पाप केलं आहे ज्यामुळं आपल्या घरामध्ये हा असा पुत्र जन्माला आला, आणि असा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगा नसलेला बरा होता. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, तुम्हाला आठवतं का की तुम्ही एका कुत्र्याच्या पाठीमध्ये काठी मारून त्याची कंबर मोडलेली होती, आणि कदाचित त्याच पापाची शिक्षा आपल्या दोघांना मिळत आहे. असं म्हणतात ना, आपल्या चांगल्या वाईट कर्मांचं फळ आहे ना, म्हणजे आपल्याला चांगले वाईट संतान मिळतात. आपले पाप पुण्य आपल्या घरामध्ये मुलगा मुलगी बनून जन्म घेत असतात. जर संतान सुख देणारी असेल ना, तर चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि संतान जर दुःख देणारी असेल तर समजून जायचं की आपल्या वाईट कर्माचं फळ आहे. अशा प्रकारे तो शेठ त्याच्या कर्मांना आठवत रोजच्या रोज तडपडत होता. जसं करावं तसं भरावं. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? हे मनुष्याचं जीवन आहे ना, हे अतिशय सुंदर जीवन आहे. या जीवनामध्ये भगवंताने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. सुख संपत्ती सर्व प्रकारचे आपल्याला दिलेलं आहे. पण तरीसुद्धा जो मनुष्य अहंकारी असतो ना, जो मनुष्य गुरमीत असतो, जो मनुष्य अवगुणी असतो, त्याच्या जीवनामध्ये येणारे हे गोष्टी असतात ना, त्या गोष्टी त्याने अगोदर केलेल्या असतात आणि त्याच गोष्टी त्याला भोगाव्या लागतात. या उलट जो मनुष्य भुकेलेल्याला अन्न देत असेल, तहानलेल्याला पाणी देत असतील, म्हणजे कोणाची गरिबी तो जाणत असेल, तर त्याच्या जीवनामध्ये सुंदर आहे ना, सुंदर असा दिवस निर्माण होणार आहे, सुंदर अशी गोष्ट निर्माण होणार आहे की त्याच्या जीवनाला, त्याच्या संसाराला समाधानात ठेवणार आहे. आता आपण म्हणतो की या जीवनामध्ये भगवंत नाही, पण भगवंत तुम्हाला तेव्हा दिसेल ना, तुम्ही चांगलं कार्य कराल, तुम्ही चांगलं काम कराल. नुसतंच वाचन करायचं, पूजन करायचं, व्रत करायचं, आणि घरामध्ये कोणी लहान मुलं आलं ना, त्याला हुसकावून टाकायचं. घरामध्ये कुत्रा आला त्याला कधी भाकर द्यायची नाही. घरामध्ये गाय आली, गाईला कधी भाकर खायला द्यायची नाही. मग हे पुण्यामध्ये होतं का बरं? अजिबात नाही. जर तुम्ही थोडं खात असाल ना, त्याच्यातलं थोडं इतरांना जर दिलं ना, तर तुमच्या पुण्यामध्ये वाढ होत असते. आणि हे पुण्य आपल्याला कलियुगामध्ये करायचं आहे. नुसती भक्ती करून चालणार नाही. ही शाश्वत भक्ती आहे ना, हे दान आहे, हे अन्नदान आहे, हे आपल्याला करावं लागणार आहे. बघा, तुम्ही बाबा आमटेंचं नाव ऐकलं असेल, सिंधुताई सपकाळांचं नाव ऐकलेलं असेल. बाबा आमटेंनी नवे मनुष्याला तर योग्य मार्ग दाखवलाच, मनुष्याची सेवा केलीच, पण प्राण्यांना सुद्धा आहे ना, एवढं जवळ केलं की प्राण्यांना आपले मित्र बनवले, प्राण्यांना आपली मुलं बनवली. म्हणजे जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला. सिंधुताई सपकाळांनी प्रत्येक लहान मुलाला जगण्याचा अधिकार दिला. म्हणजे हे कार्य आहे ना, हे साधंसुद्धा नाही, ही भगवंताची भक्तीच आहे ना. आणि जेव्हा भगवंताची भक्ती आपल्या कर्मामध्ये उतरते ना, तेव्हाच ती खरी भक्ती होत असते. मनुष्याच्या जीवनामध्ये भरपूर गोष्टी घडतात. नुसतंच मंदिरामध्ये जाऊन मंत्रोच्चार करून, भरपूर भक्ती करून भगवंत भेटत नाही. आपल्या कर्मामध्ये सुद्धा आहे ना, आपण जीवन कसं जगतो, आपल्या जीवनामध्ये किती आपल्याला आशीर्वाद मिळतात, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जोपर्यंत या गोष्टीकडे आपलं लक्ष देत नाही ना, तोपर्यंत काहीच खरं नाही. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये आहे ना, अशी वेळ एकदा तरी येऊ द्या की सगळ्यांनी म्हणावं, 5 मिनिटं अजून थोडा बस. पण आपल्याला असं कोणी म्हणतं का बरं? उलट आपण बाहेर लोकांना दिसलो ना,
की लोक आपल्याबद्दल काय चर्चा करतात बरं. हा इथून कधी निघून जातो, पण जेव्हा मनुष्याला समोरचा मनुष्य म्हणेल ना अजून 5 मिनटं बस, तेव्हा आपण समजून जावं आपली भक्ती योग्य मार्गावर आहे. आणि आपली भक्ती आहे ना ही कर्माचीच भक्ती आहे. जोपर्यंत आपले कर्म श्रेष्ठ होत नाही तोपर्यंत आपली भक्ती श्रेष्ठ होत नाही, भगवंताची प्रचिती येणार नाही. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. कुणाला त्रास देऊ नका, कुणाचं शत्रू बनू नका. जिवंतपणे स्वर्ग पहा, जिवंतपणे भगवंताला पहा. तुमच्या जीवनामध्ये कायम कल्याण होईल. जय जय रघुवीर समर्थ.